हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी पल्लवी. आज मी आली आहे आडिवरे येथील महाकाली मंदिर येथे. राजापूर तालुक्यातील आडिवरे या गावातील हे मंदिर श्रीदेवी महाकालीचे अत्यंत प्रसिद्ध असे देवस्थान आहे. तर आज आपण आडिवरेची श्री महाकाली देवी मंदिराची माहिती घेऊया. हे मंदिर रत्नागिरी शहरापासून 34 किलोमीटर तर राजापूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन 1324 मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात. तर असे हे श्रीदेवी महाकालीचे मंदिर, जिथे दूर दूरहून भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती घडीव काळ्या दगडातील असून मस्तकावर पंचमुखी टोप, गळ्यात माळा, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. नवरात्रात येथे खूप मोठा उत्सव असतो आणि तब्बल 9 दिवस यात्रा व शेवटी विजयादशमी साजरी केली जाते. मीही श्रीदेवी महाकालीचे दर्शन घेतले आणि एक वेगळीच प्रसन्नता माझ्या मनाला मिळाली, एक वेगळीच शांतता. हा आहे मंदिराचा भव्य आणि प्रशस्त असा सभामंडप. यात आपल्याला देवीचे विविध अवतार असलेल्या फ्रेम्स बघायला मिळतात. अत्यंत प्रशस्त आणि झुंबरांनी नटलेला असा हा सभामंडप. देवीचे अवतार आहेत अशा प्रकारे: माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी, माता सिद्धिदात्री आणि मग शेवटी दसरा सोहळा. आणि हे आहे समुद्र मंथन. देवळाच्या बाहेर पुरातन अशी ही विहीर आहे. पूर्वी पाणी ओढण्यासाठी आत्तासारखे पंप नव्हते किंवा अन्य कोणतीही सुविधा नव्हती. तेव्हा पाणी ओढण्यासाठी ओक्तीचा वापर केला जात असे. अशी ही ओक्ती असलेली विहीर आजकालच्या नवीन पिढीला खरंच अत्यंत माहितीपूर्वक म्हणावी लागेल. ही आहे पाणी ओढण्यासाठी असलेली ओक्ती आणि हा आहे देवळाचा अन्य परिसर. याच परिसरात एक पिंपळाचे झाड आहे आणि तिथे देवी देवतांच्या प्रतिमा असलेली शिळा आपल्याला बघायला मिळते. हे बघा, देवळाबाहेर असलेला हा एक स्टॉल, जिथे आपण प्रसाद, ओटीचे सामान, वेगवेगळे गोड पदार्थ, हळद, पिंजर, पेढे, चणे शेंगदाणे, काही कोकणी पदार्थ जसे की लोणची, आंबावडी, आगळ आणि असे अनेक पदार्थ आपण इथे खरेदी करू शकतो. तसेच इथे देवीच्या साड्या देखील भाविकांसाठी खरेदीला ठेवलेल्या आहेत. आणि आता जाऊया नुकत्याच सुरू झालेल्या प्रसादालय येथे. देवळाच्या परिसरातच सुरू झालेले हे प्रसादालय दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत भाविकांसाठी खुले असते. इथे प्रसाद म्हणून भाविकांना विनामूल्य खिचडीचे वाटप केले जाते.
आणि ह्या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भाविकही आवर्जून इथे भेट देतात. मी देखील ह्या प्रसादाचा लाभ घेतला आणि त्याचबरोबर येथे शेजारीच माफक दरात भोजनालयाची सोय देखील भाविकांसाठी ठेवलेली आहे. नक्की व्हिजिट करा. असे हे महाकाली देवीचे मंदिर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि श्रीदेवी महाकाली दर्शनाचा अगदी नक्की लाभ घ्या. कोकणचा विषय निघाला की समोर दिसतो तो हिरवाईने नटलेला निसर्ग, लाल माती, आंबा काजूच्या बागा आणि अगदी लांब लांबवर पसरलेला असा हा अर्थातच आपला समुद्र. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच. बाय फ्रेंड्स.